करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, आपण लोकांचे आशीर्वाद घेत असतो, पण कोणाचा तळतळाट मात्र अजिबात घेऊ नका. ज्याप्रमाणे आपण आपल्या आयुष्यामध्ये जीवन जगत असताना आपल्यावर असणारे संस्कार बघा, त्याप्रमाणे शिस्तीचं पालन आपण करत असतो. घेता येईल तेवढं आशीर्वाद घ्या, परंतु समर्थ म्हणाले, स्वतःच्या जोडीदाराला ओळखता न येणं हा जीवनातील सगळ्यात मोठा पराभव असतो. आयुष्य म्हटलं की प्रत्येक वेळेला जिंकणं अशातला भाग नाही आहे, हारजीत होत असते. परंतु स्वतःच्या आयुष्यामध्ये जेव्हा आपण आपला जोडीदार निवडत असतो, तेव्हा आपण स्वतःमधला बघा जो आपण जोडीदार निवडलेला आहे त्याला आपण पुरेसं ओळखू शकत नाही. आता माझा मित्र आहे, बरोबर, लहानपणापासून आम्ही एका शाळेत होतो, परंतु त्याला मी अजूनपर्यंत ओळखलं नाही आहे. आम्ही दररोज शाळेत जायचो यायचो, परंतु ज्यावेळी आम्हाला असं सांगितलं होतं की स्पर्धा आहे, स्पर्धेमध्ये भाग घेणं गरजेचं आहे, परंतु मी माझ्या मित्राला बघा प्रत्यक्षपणे निवडलं नाही. परंतु नंतर मला बघा प्रत्यक्षपणे कळालं की जर माझ्या मित्राला माझ्यासोबत घेतलं असतं तर आम्ही स्पर्धा नक्कीच जिंकलो असतो. म्हणजे विचार करा, जीवनामधला सगळ्यात मोठा पराभव केव्हा होतो? आपण जेव्हा निर्णय चुकीचा घेतो तेव्हाच. लोकांचा आशीर्वाद घेतला पाहिजे. आता लोकांचा आशीर्वाद घ्यायचं म्हणजे काय? आता विचार करा, समोरची व्यक्ती जेव्हा आपल्याला पाहायला मिळते तेव्हा दोन हात बघा प्रत्यक्षपणे जोडले गेले पाहिजेत ना. आपण नमस्कार करायलाच लाजतो, बरोबर की नाही? शब्दावर नियंत्रण असू द्या. आपण जे शब्द बोलत आहे ते बोललेले शब्द समोरच्या व्यक्तीला टोचणार नाही एवढी मात्र काळजी घेणं गरजेचं आहे. कारण तुटलेलं मन आणि तुटलेल्या काचा या पुन्हा जोडता येत नाहीत. आपण आपल्या घरामध्ये आरसा असतो बघा लहान, बरोबर, किंवा घड्याळ असतो. चला, हातामधला घड्याळ जेव्हा आपल्या घरामधलं लहान मूल असतं, मुलगा मुलगी असते बघा, ते घड्याळाला स्पर्श करतात, घड्याळ उचलायला जातात आणि त्यांच्या हातून घड्याळ पडलं, का होतं? घड्याळाची काच तुटली जाते. पुन्हा ती बसवता येईल का हो? नाही आहे. कारण का, एकदा ती काचेला तडा गेली किंवा ती काच फुटली, पुन्हा जोडता येत नाही. तसंच आहे, तुटलेलं मन बघा पुन्हा जोडता येणार नाही आहे. आपल्या शब्दावर नियंत्रण असू द्या. आपल्याच मुलाने फोडली आहे ना, आपल्याच मुलीने फोडलेली आहे ना, बरोबर की ना, जाऊ देत, चला आपण विसरून जायचं. कारण का, कारण बघा पुन्हा जर आपण त्यांना बोलायला गेलो, काय झालं? रागावरचा कंट्रोल पूर्णपणे सुटला, आपल्या शब्दांवरचा पूर्णपणे नियंत्रण सुटलं, मग शेवटी मन तुटलं की बघा घरामधलं वातावरणसुद्धा खराब होत असतं. मग लोकांचा आशीर्वाद घेणं का गरजेचं आहे? आपण लोकांचा आशीर्वाद घ्यायला अजूनपर्यंत काय करतो? लाजत असतो. म्हणजे काय? समर्थ म्हणाले, ज्याप्रमाणे बघा आपण एखादी परीक्षा असते, त्या परीक्षेला जात असताना सर्वजण आपल्याला काय म्हणत असतात? पेपर चांगला लिही, बेस्ट ऑफ लक. हां, मग आपण काय करतो? आई वडील असतील, त्यांच्या
पाया पडत असतो. गुरुजन वर्ग असतील त्यांच्या पाया पडत असतो. कोणी आपल्या घरामध्ये मोठे ज्येष्ठ व्यक्ती असतील त्यांच्या पाया पडत असतो. का? कारण आशीर्वाद घेणं गरजेचं आहे. फक्त जेव्हा परीक्षा असेल किंवा एखादं बघा कार्य करायचं असेल तेव्हाच फक्त आपण आशीर्वाद घेतो. बाकीच्या वेळी का नाही घेत? घेणं गरजेचं आहे. त्यासाठी कुठे पैसा लागतो का? नाही आहे ना. परंतु विचार जर आपण केला, आपण कोणासाठी चांगलं करत आहोत, तेव्हा आपलं चांगलं होईल. हा प्रश्न जेव्हा उपस्थित राहतो ना, तेव्हा आपल्याला कळतं आपण कोणासाठी चांगलं करतो. बघा, आपण आपलं आयुष्य जगत असताना आपल्यालाच माहीत नाही आहे. आपला जन्म झालेला आहे ना, म्हणजे मृत्यू हा नक्की आहेच. पण जेव्हा आपण आपल्या स्वतःसाठी जेव्हा चांगलं करू ना, तेव्हा आपलं चांगलंच होणार आहे. परंतु आपण जेव्हा दुसऱ्यांच्या कार्यामध्ये ढवळाढवळ करू, वाईट करण्याचा प्रयत्न करू, तेव्हा आपलं चांगलं होणारच नाही. यावर विश्वास ठेवा नक्कीच. कारण आपण पाहतो लोकांचा तळतळाट का नको? कारण बघा, लोकांच्या आयुष्यात आपण जेव्हा ढवळाढवळ करत असतो म्हणजे काय? त्यांनी कार्य केलेलं आहे, परंतु नाव आपलं येण्यासाठी आपण काय करत असतो? प्रयत्न करत असतो. आपल्यातला मीपणा आपण आणत असतो, आपल्यातला गर्वपणा, आपल्यातला अभिमान जागा करत असतो की हे कार्य मी केलेलं आहे. परंतु त्या व्यक्तीला माहीत आहे की ह्या व्यक्तीने काहीही मदत केलेली नाही आहे, सर्व कार्य मीच केलेलं आहे. परंतु आपण जर बघा आपलं नाव कमावण्यासाठी जर अशा प्रकारे वर्तन करण्याचा प्रयत्न करत असू, कार्य करण्याचा प्रयत्न करत असू, तर शेवटी लोकांचा तळतळाट लागणारच ना. मग भेटणारी सगळीच माणसं ही सारखी नसतात. म्हणून जीवनातला अनुभवाचं चित्र बघा प्रत्यक्षपणे वेगळं पाहायला मिळत असतं. जगामध्ये जर पाहायला गेलो, एकसारखी माणसं पाहायला मिळत नाही आहे. प्रत्येकाचं मन हे वेगवेगळं असतं, प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात. अशा प्रकारची माणसं बघा, सारख्या प्रकारची माणसं भेटतात का? तुझ्या डोक्यामध्ये, तुझ्या मनामध्ये जो विचार चाललेला आहे, तोच विचार आपल्या आजूबाजूची जी माणसं असतात त्यांच्या डोक्यामध्ये चाललेला आहे का? नाही आहे. प्रत्येकाचे विचार हे वेगवेगळे. म्हणून आवडत्या व्यक्तीसोबत कितीही जरी भांडण झालं ना, तरी त्या व्यक्तीशिवाय एकटं राहणं हे कठीण असतं. आपण आपल्या घरामध्ये बघा जेव्हा भांडत असतो, एखादं क्षुल्लक कारण असतं, त्या कारणावरून बघा भांडण होत असतं. परंतु नंतर आपल्याला आपलीच चूक कळते. काय आपण करत असतो? बघा, जेव्हा आपल्याला राग येतो, त्या रागामध्ये आपण हातामधली असणारी वस्तू आपण फेकत असतो. परंतु त्यातून काहीच सिद्ध होत नाही आहे, काहीच साध्य होणार नाही आहे. आपण एखादी ज्येष्ठ व्यक्ती असते, बरोबर की नाही? ज्येष्ठ व्यक्ती असते आणि त्याचप्रमाणे बघा जी मोठी व्यक्ती असते त्यांना आपण डायरेक्ट बोलत असतो. नंतर आपल्याला आपली चूक कळते की अरे हे आपल्यापेक्षा वयाने मानाने मोठे आहेत, त्यांना आपण बोलून चूक केली. आपलीच आवडती व्यक्ती होती, त्यांना जर बोलून बघा आपण एकटं राहण्याचा प्रयत्न केला तर कठीण आहे. बघा आपली पत्नी असते, बरोबर आहे? क्षुल्लक कारणावरून भांडण झालं, कडी उघडायला वेळ लागला. बघा काय होईल? अहो काहीतरी काम करत असेल म्हणून तर उशीर लागला. आपण काय विचार करणार? कडी उघडायला वेळ का लागला? मग त्यावरून भांडण. परंतु नंतर आपण विचार केला अरे काहीतरी कारण होतं म्हणून तर उशीर झाला. परंतु एकटं राहणं हे कठीण आहे. समजून जाणं गरजेचं आहे. जीवनामध्ये आयुष्यामध्ये आता समजून घेणारी व्यक्ती हे कमी पाहायला मिळत आहेत. छोट्या छोट्या गोष्टीचं टेन्शन तीच लोक घेत असतात जे प्रामाणिक असतात. आता कुठलीचं टेन्शन आपल्याला असतं, आपण समजून घेणं गरजेचं आहे. छोट्या छोटीचं टेन्शन
आपल्याला टेन्शन आलं की आपण आपल्या आईवडिलांना सांगतो, परंतु आईवडिलांना आलेलं टेन्शन ते कोणाला सांगणार हो? बरोबर आहे की नाही? मग त्याचप्रमाणे आपण बघा, जेव्हा आपण लहान असतो तेव्हा कुठलीही गोष्ट जेव्हा आपल्या हातून होत असते तेव्हा आपण न होणारी गोष्ट आपण आईवडिलांना सांगत असतो. आपल्याला असलेली जी चिंता असेल, टेन्शन असेल, त्या आईवडिलांना आपण सांगत असतो. परंतु बेईमान लोकांना काहीच फरक पडत नसतो. बरोबर की नाही? म्हणून प्रत्यक्षात आपण प्रामाणिक असणं गरजेचं आहे. सर्वांना समजून घेणं या क्षणाला खूप महत्त्वाचं आहे. म्हणून लोकांचा आशीर्वाद घे. लोकांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय बघा, आपण ज्यावेळी परमेश्वराचा आभार का मानत असतो, परमेश्वराचा आशीर्वाद आपण का घेत असतो? प्रत्येकामध्ये भगवंत आहे ना. प्रत्येकाच्या देहामध्ये बघा प्रत्यक्षात भगवंत आहे. मग त्यालाच आपण नमस्कार करत आहोत. आपण समोरच्या व्यक्तीला नमस्कार करत नाही आहोत, तर आतमध्ये असणाऱ्या अंतरात्म्याला आपण नमस्कार करत आहोत. ज्यावेळी तुझं जे बोलणं त्या व्यक्तीला पटेल, म्हणजे बघा प्रत्यक्षात हृदयी कोण आहे? अंतरात्मा आहे. म्हणून समोरच्याला समजून सांगूनही तो जर समजत नसेल तर आपण स्वतःहून स्वतःला सांगितलं पाहिजे की हा माणूस आपला नाही आहे. कारण प्रत्येक गोष्ट ही समोरच्या व्यक्तीला पटेलच असं नाही आहे. म्हणून इथं वेळ वाया घालवू नकोस, पुढे चालत राहा. लक्षात ठेवा, समर्थ म्हणाले, ज्या ज्या वेळेला जे कार्य करणार आहेस ते कार्य करत असताना एक दुःख सुख आपल्या आयुष्यात येत असतं, परंतु दुर्लक्ष करण्याचं कौशल्य वाढवणं म्हणजे सुख. आपण एखादं कार्य करत असताना दुर्लक्ष करत असतो, परंतु दुर्लक्ष करत असताना कौशल्य वाढवायचं आहे, म्हणजे सुखाने, आनंदाने आणि समाधानाने जीवन जगायचं आहे. वाईट गोष्टीचा त्याग करून चांगल्या गोष्टी जेव्हा आपण करत असतो तेव्हा नक्कीच पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. प्रेम हे एकदाच करायचं हो, पण असं करायचं की प्रेम हा शब्द ऐकला तरी त्या व्यक्तीला आपली आठवण झाली पाहिजे. आपलं प्रेम कसं असतं? पाण्यावरचा बुडबुडा. जेव्हा आपल्याला मिळेल तेव्हा हो, माझं तुमच्यावर प्रेम आहे, आणि नाही मिळालं की बघा, मग असं होता कामा नये. म्हणून त्या व्यक्तीला आठवण झाली पाहिजे की खरंच ही व्यक्ती प्रामाणिक आहे. विचार करा, आपण पशुपक्ष्यांवर बघा, प्राणीमात्रांवर आपण कसं प्रेम करत असतो. ते सुद्धा बघा, बरोबर जेव्हा तुम्ही एखाद्या वेळी बघा बाहेर जाता त्यावेळी काही पक्षी उत्तम प्रकारे आपल्या घरामध्ये बघा राहत असतात. एखादा प्राणी असेल, बरोबर की नाही? ज्या वेळेला बघा आपल्या घरामध्ये कोंबडे असतात बघा, सकाळी पहाट झाली की ते घराबाहेर पडतात, परंतु संध्याकाळच्या वेळेला बघा ते बरोबर येतात की नाही? विचार करा, मग त्यांना सांगावं लागत नाही, ते बरोबर टायमावर येतात. एक आलं की बरोबर मागून येतात की नाही? तसं आहे. कारण प्रेमाने आपण सांगत असतो. प्रेमाची भाषा प्रत्येकाला कळली पाहिजे. म्हणून समर्थ म्हणाले, आशीर्वाद घेणं का गरजेचं आहे? थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन एखादं कार्य ज्यावेळी आपण करत असतो ना, त्यावेळी ते कार्य सफल होतंच. तडजोड हा एक मार्ग आहे. माणसानं ते करायला शिकलं पाहिजे. जिथं तडा जाईल तिथं जोड देता आली पाहिजे. तेव्हा कुठलंच नुकसान होत नसतं. तडजोड म्हणजे काय हो? शरणागती. म्हणजे एखाद्या परिस्थितीवर मात करणं. आता विचार जर आपण केला, आपल्याच आयुष्यात आपल्या बघा परिस्थिती प्रत्यक्षात ओढली जाते का? नाही आहे. म्हणून समजून जाणं गरजेचं आहे.
प्रत्येकाचं आशीर्वाद घेणं गरजेचं आहे. जय जय रघुवीर समर्थ.